रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 130 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज खऱ्या संताचे आणि खोट्या ज्ञानाचा दिखाऊ करणाऱ्या लोकांचे अंतर स्पष्ट करतात. केवळ शास्त्राचे ज्ञान सांगणे, मोठमोठ्या गोष्टी करणे किंवा स्वतःला ज्ञानी म्हणून घेणे याने कोणी ब्रह्मज्ञानी होत नाही. जर मनामध्ये अहंकार, क्रोध, भेदभाव आणि दुसऱ्याची निंदा असेल तर त्या व्यक्तीचे सर्व ज्ञान व्यर्थ ठरते. हा अभंग प्रत्येक साधकाला आत्मपरीक्षण करण्याची शिकवण देतो. तर चला अभंग पाहूया. ब्रह्मनिष्ठा काढी जरी जीवा नावे बोडी, तया घडली गुरु हत्या, गेला उपदेश तो मिथ्या. सांगितले कादनी रूप आपुले वाखानी, भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले चोरे. शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी, निंदा स्तुती स्तवनी तुका म्हणे वेचीवानी. ब्रह्मनिष्ठा काढी जरी जीवा नावे मोडी. जर एखाद्या व्यक्तीने खरा ब्रह्मनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, संत स्वभावी माणसाची थोडीशी जरी निंदा केली, त्याचा अपमान केला किंवा त्याला वाईट नाव दिलं तरी ते अत्यंत गंभीर पाप आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्याचे मन पूर्णपणे परमेश्वरात स्थिर झाले आहे, अशा संताचा अपमान करणे म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर घाला घालणे होय. आजच्या काळात अनेकदा लोक चांगल्या व्यक्तींची टिंगल करतात, त्यांच्यावर टीका करतात किंवा त्यांच्या कार्यावर शंका करतात. संत तुकाराम महाराज सांगतात की अशा कृतीमुळे आपलेच नुकसान होते. संताचा आदर करणे हे आध्यात्मिक जीवनाचे पहिले लक्षण आहे. तया घडली गुरु हत्या, गेला उपदेश तो मिथ्या. जो आपल्या गुरुच्या किंवा ब्रह्मनिष्ठ संताचा अपमान करतो त्याच्याकडून जणू गुरुहत्येसारखे महापाप घडते. त्यामुळे त्याला मिळालेले सर्व उपदेश निष्फळ ठरतो. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. जर आपण गुरुचाच अनादर केला तर त्यांनी दिलेले ज्ञान आपल्याला जीवनात कधीही फळ देत नाही. फक्त गुरुकडून मंत्र घेणे पुरेसे नसते, त्यांच्या शिकवणीचा आदर आणि आचरण महत्त्वाचे आहे. सांगितले कानी रूप आपुले वाखानी. गुरुनी कानात ज्ञान सांगितले, पण त्यानंतर तो स्वतःची स्तुती करू लागतात. काही लोकांना थोडे ज्ञान मिळाले की त्यांना अहंकार येतो. ते म्हणू लागतात, मला सर्व काही माहीत आहे. ते गुरुचे श्रेय न देता स्वतःच मोठे असल्यास याची आव करतात. खरा ज्ञानी मात्र नेहमी नम्र असतो. जितके ज्ञान वाढते तितका नम्रपणा वाढला पाहिजे. भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले चोरे. इतरांविषयी मत्सरामुळे त्याचे ब्रह्मज्ञान जणू चोरीला गेले. मत्सर हा आध्यात्मिक प्रगतीचा मोठा शत्रू आहे. दुसऱ्याचे यश, कीर्ती किंवा प्रगती पाहून जळणारा माणूस कधीच शांत राहू शकत नाही. अशा मनात ईश्वराचे ज्ञान टिकतच नाही. शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी. तो शिकवलेल्या मोठमोठ्या गोष्टी सांगतो, पण त्याच्या मनात भेदभाव आणि क्रोध भरलेला असतो. केवळ पुस्तके वाचून किंवा प्रवचन देऊन कोणी महान होत नाही. जर मनात द्वेष, राग आणि भेदभाव असेल तर ते ज्ञान निरुपयोगी आहे. खरे ज्ञान माणसाला प्रेम, समता आणि शांतता शिकवते. निंदास्तुती स्तवनी तुका म्हणे वेचीवानी. तुकाराम महाराज म्हणतात की जो सतत कधी निंदा तर कधी स्तुती करण्यातच वेळ घालवतो त्याची वाणी व्यर्थ जाते. दुसऱ्याची निंदा करणे, केवळ खोटी स्तुती करून स्वार्थ साधणे हे दोन्ही चुकीचे आहे. वाणीचा उपयोग सत्य बोलण्यासाठी, नामस्मरणासाठी आणि लोकांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी झाला पाहिजे. व्यर्थ बोलण्यात आयुष्य घालू नये. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की खरे अध्यात्मक बाह्य दिखाव्यात नसून मनाच्या शुद्धतेत आहे. गुरुचा आदर, नम्रता, क्रोधावर नियंत्रण, सर्वांशी संभाव आणि सत्यवाणी हीच खरी साधना आहे. ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे,
पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्या ज्ञानानुसार आचरण करणे. जो फक्त बोलतो पण वागत नाही त्याचे ज्ञान व्यर्थ ठरते. आजच्या समाजातही हा अभंग तितकाच लागू पडतो. सोशल मीडियावर किंवा दैनंदिन जीवनात लोक सहज दुसऱ्यांची निंदा करतात, स्वतःची स्तुती करतात. संत तुकाराम महाराज अशा प्रवृत्तीपासून दूर राहण्याचा उपदेश करतात. नम्रता, प्रेम, दया, सत्य आणि गुरुभक्ती यांचा स्वीकार केल्यास जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते. या अभंगाचा केंद्रबिंदू असा आहे की ज्ञानापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. संताचा आदर करा, गुरुची शिकवण जपा, अहंकाराने द्वेष सोडा, निंदा टाळा आणि आपल्या वाणीचा उपयोग सदैव चांगल्या कार्यासाठी करा. अशा जीवनातूनच खऱ्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. रामकृष्ण हरी.